नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वडनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 1 अ मधून अपक्ष महिला उमेदवार सविता राम म्हस्के यांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्या परिसरातील समस्या जाणून असून प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत। अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या प्रभागाचा आवाज आता बुलंद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सविता म्हस्के यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून प्रभागात केवळ आश्वासनांची पूर्तता झाली असून प्रत्यक्षात पाणी पुरवठा, नाले, काठाची दुरवस्था, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे। निवडून आल्यानंतर सर्वप्रथम नाल्याचा प्रश्न, काठाची दुरुस्ती आणि परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल असा त्यांनी ठाम विश्वास दिला। ही लढाई पदासाठी नसून जनतेसाठी आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खरे परिवर्तन घडवून आणण्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे, असे सविता राम म्हस्के यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या भूमिकेमुळे वडनगर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये परिवर्तनाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। आम्ही आज वडनगर इथे फिरत आहे। खूप साऱ्या समस्या आहे वडनगर मध्ये। नाल्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे। त्या घरांमध्ये अक्षरशः पावसाचं पाणी व नाल्याचं पाणी घरांमध्ये घुसतं व इथले नागरिक खूप मागच्या नगरसेवक, जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांना खूप हैराण झालेले। ते काहीच या वस्तीकडं ढुकून सुद्धा बघती नाही। आणि नागरिकांचा आज आम्ही जेव्हा फिरलो वस्तीमध्ये तेव्हा नागरिकांचा संताप उसळून आला व त्यांनी आम्हाला आज त्यांच्या समस्या सांगितल्या व त्या पूर्ण करून देऊ अशी आम्ही त्यांना ग्वाही दिली। तर नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। तुम्हाला आम्ही भरघोस मताने निवडून देऊ व विजय करू व तुम्ही आमच्या समस्यांचं निराकरण कराल अशी त्यांनी अपेक्षा बाळगली आहे। आम्ही नाल्यांचं काम करणार आहे व नागरिकांना शौचालय, पाणी आणि लाईटीचा प्रॉब्लेम हा सॉल्व करणार आहे। मुख्य समस्या प्रभाग 1 मध्ये आपण बघितलं असेल का, प्रभाग 1 मध्ये जवळजवळ 40% भाग हा स्लम एरियात आहे। त्यामुळे इथे प्राथमिक आरोग्य सुविधा खूप उद्भवलेल्या असतात। या आपल्या प्रभागामध्ये कुठलेही सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये, कुठल्याही पाण्याचं नियोजन नाहीये व गावातील हा विकास हा झालेलाच नाही। मागील कार्यकाळ बघता म्हसरूळ गावाचा कुठलाही विकास केलेला नाही। त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक उमेदवार व सुशिक्षित उमेदवार असे डॉक्टर देवरे व स्थानिक उमेदवार सविताताई म्हस्के यांना भरघोस असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिसतोय व आम्हाला सगळ्या नागरिकांना यांच्याकडून खूप अपेक्षा आहे का निवडून आल्यानंतर या आमच्या समस्या नक्कीच पूर्ण करतील अशी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। सविताताई म्हस्के आणि उमेदवार सचिन देवरे यांना आपण निवडून द्यायचं। सविताताई म्हस्के या स्थानिक उमेदवार असून त्यांना प्रभागातील सगळ्या समस्यांची जाण आहे। तसेच डॉक्टर देवरे हे उच्च शिक्षित डॉक्टर ते स्वतः डॉक्टर असून त्यामुळे त्यांना येथील समस्यांचं त्यावर काय सोल्युशन असेल याबद्दल चांगला अभ्यास आहे। त्यामुळे दोन्ही उमेदवार योग्य असे आहे। त्यामुळे दोन्ही उमेदवारांना नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे मी या ठिकाणी आव्हान देखील या ठिकाणी करतो आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचारादरम्यान आपण फिरताय, काय समस्या सांगताय? आत्ताच आम्ही वडनगर या परिसरात फिरलो। वडनगर मध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे। आपण आमच्यासोबत प्रचार केला। आपण बघितलं की तिथं जो वडनगरच्या बाजूने जो नाला गेलेला आहे त्या नाल्यामधून पावसाळ्यामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी येतं। तो नाला तुडुंब बनल्याने घरामध्ये पाणी येतं आणि नागरिक सांगत सर आमच्या घरात साप देखील येतात। इतकी दयनीय अवस्था नाशिक शहरातल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये असू शकते हा विचार कोणी करू शकत नाही। त्याचप्रमाणे आम्ही बोरगड भागात फिरलो, मसवाडीत फिरलो। पाहिजे आम्ही फिरताना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या महिलांनी हेच सांगितलं की सर आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे।
आमच्याकडे पाणी अवेळी येतं आणि खूप कमी प्रमाणात येतं. आणि पाणी ही इतकी गरजू वस्तू, इतकी मूलभूत गरज आहे, आपल्या गरजामधली गोष्ट आहे की पाणी हे, पाण्यामुळे जीवन अशक्य आहे. आणि पाण्याचे प्रश्न ह्या जुन्या नगरसेवकांनी 30 वर्षात सॉर्ट आउट केले नाही. आता ते कोणत्या तोंडाने लोकांकडे मत मागायला जात आहे हा मोठा प्रश्न आहे. पाण्यासोबत गार्डनचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. आपण बघितलं असेल प्रभागामध्ये 20-22 गार्डनच्या स्पेस आहेत. तिथे अक्षरशः गार्डन हे राजस्थान सारख्या वाळवंटासारखी कोरडी, म्हणजे आपण म्हणतो ना, असे वृक्ष झालेले आहेत. तिथे कोणत्याही पद्धतीचं गार्डन सारखं असं काही नाहीये. न खेळणी आहे, न तिथे जॉगिंग ट्रॅक आहे, न अभ्यासिका आहे, न मंदिर आहे. तर नागरिकांचा हा रोष हा लोकांच्या लक्षात आलेला आहे. नागरिकांचा आता जो त्यांच्या भावना तीव्र स्वरूपात बाहेर पडत आहेत. आणि सर्व नागरिक म्हणतात की आता आम्ही पक्षीय राजकारणाला वैतागलो आहोत. आम्ही ह्या वेळेस यंदा आम्ही अपक्षांना निवडून देणार आहोत. आणि ते अपक्षांच्या पाठीवर काय आहेत का त्यांना पण माहिती आहे आम्ही दोघे अपक्ष उमेदवार हे एका सामान्य कुटुंबातले आहोत. आणि कुठेतरी नागरिकांच्या ह्या भावना लोकांमध्ये पसरत आहेत. आणि या भावना पुढच्या विरोधकांच्या पण लक्षात येऊन विरोधक त्यांच्या संतप्त भावनांना घाबरलेले देखील आहेत.